साऊंड हा चॅप्टर तर आपण बघितलाय, थेरॉटिकली बघितलाय, पण थोडंसं काहीतरी एक्सपेरिमेंट बघूया. आणि ही जी फ्लेम दिसते ही आपण त्या साऊंड विझवता येते काय आपण बघूया. तर एकेकाला ट्राय करायला सांगतो, आपण एक बघूया, ट्राय करूया की ही विजते का त्या जी काही फ्लेम आहे ती. येस, एकाने या कोणीतरी. नाही, विजत तर दिसलेली नाही, विजत तर नाहीये ही. अरे अजून पण नाही. पण ऍक्च्युअली एक गोष्ट आहे की अशा काही फ्रिक्वेन्सीज आहेत जे आपण आपलं ह्युमन इयर किंवा ह्युमन जो आहे तो मेंटेन नाही करू शकत किंवा तो डेव्हलप नाही करू शकत. पण काही ऍप्लिकेशन्स आहेत आपल्या फोनमध्ये, तर ते आपण फ्रिक्वेन्सीने ही साऊंड जी आहे, ज्या साऊंड जो डेव्हलप होणार आहे त्याने आपण ही फ्लेम विझू शकतो. आपण जस्ट एक ट्राय करूया. मी एक फ्रिक्वेन्सी जनरेट केली आहे, साधारण 1400 आहे. येस, विजली. सो हे एक मस्त प्रिन्सिपल आहे जे आपण एक्सपेरिमेंटली बघू शकतो की साऊंड कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन मध्ये ट्रॅव्हल करतो आणि फ्लेम पण आपल्याला विजली दिसते. थँक्यू.